आपल्या पुण्यामध्ये विश्व मराठी संमेलन होत आहे आणि आज सकाळी शोभायात्रेपासून त्याची सुरुवात झाली। मागच्या वर्षी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, हे आपल्यासाठी गौरवाची गोष्ट आहे आणि यामुळे आपल्या मराठी भाषेला अजून फुलायची संधी मिळाली। आपल्या या महाराष्ट्र भूमीला संत ज्ञानेश्वर ते बहिणाबाई चौधरी ते लक्ष्मीकांत देशमुख असे थोर व्यक्तिमत्व लाभले आहेत। ही शोभायात्रा बालगंधर्व रंगमंदिर ते फर्ग्युसन कॉलेज पर्यंत होती आणि आम्ही पण या शोभायात्रेत सहभागी होतो। आपल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये हे तिसरं विश्व मराठी संमेलन होत आहे आणि हे विश्व मराठी संमेलन 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत असणार आहे आणि या कार्यक्रमाचे नियोजन उदय सामंतजी यांच्या नेतृत्वाखाली झाले। या संमेलनामध्ये रितेश देशमुख, नागराज मंजुळे, सयाजी शिंदे असे मोठे कलाकार सुद्धा भेट देणार आहेत। आता ज्यांना बुक फेस्ट मध्ये येता आलं नाही त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी समजा, कारण इथं सुद्धा तुम्हाला भरपूर पुस्तके बघायला मिळतील। इथं असणारी गर्दीच सांगत्या की आपल्या मराठी लोकांचा आपल्या मराठी भाषेवर किती प्रेम आहे आणि मी एक मराठी क्रिएटर असण्याचा आज मला अभिमान वाटला। त्याचबरोबर आपले ज्येष्ठ कवी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा विशेष सन्मान करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व अजितदादा पवार हे सुद्धा उद्घाटन समारंभास उपस्थित होते। विश्व मराठी संमेलनात चांगला प्रतिसाद मिळावा व आपली मराठी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी हीच माझी अपेक्षा आहे। चला आता काय निवांतच।